नमस्कार मंडळी, नवरात्री स्पेशल व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कुमारी पूजन काय करावे याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। नवरात्रीत कुमारिका पूजन केल्याने काय फायदे होतात याची सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवरात्रीत कुमारिका पूजन केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते, तसेच धनसंपत्ती प्राप्त होते आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे। या पूजनाने स्त्री शक्तीला आदरांजली वाहून मुलींच्या रूपात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, ज्यामुळे भक्तांवर देवीची कृपा होते आणि जीवनातील दुःख नाहीशी होतात। त्यामुळे या नवरात्रात आवर्जून कुमारिकेची पूजा करावी। कुमारिका पूजनाचे फायदे। सुख आणि समृद्धी कुमारिका पूजन केल्यामुळे आपल्याला मिळते। कन्या पूजनामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते। धनप्राप्ती सुद्धा होते। या पूजनामुळे धनसंपत्ती प्राप्त होते आणि आर्थिक स्थिती सुद्धा सुधारली जाते असे मानले जाते। कन्या पूजन करणे म्हणजे देवीचा आशीर्वादच घेणे होय। मुलीच्या रूपात देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी श्रद्धा आहे। स्त्री शक्तीचा आदर। कुमारिका पूजनाने स्त्री शक्तीला समर्पित केलेल्या नवरात्री उत्सवात स्त्रियांचा आदर केला जातो। आध्यात्मिक शुद्धीकरण। या पूजनामुळे व्यक्तींचे मन आणि आत्मा शुद्ध होतो असे मानले जाते। विशिष्ट फलप्राप्ती सुद्धा होते। शास्त्रानुसार वेगवेगळ्या वयोगटातील कुमारिकांच्या पूजनाने वेगवेगळ्या लाभांची प्राप्ती होते। नकारात्मक ऊर्जा दूर होते। पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते आणि व्यक्तीला ताजेतवाने वाटते। कुमारिका पूजनाचे फायदे पाहूया। नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीला कुमारिका पूजन केले जाते। यामध्ये 2 ते 10 वर्षांच्या मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते। एकूण 9 कुमारिकांची पूजा केली जाते, ज्या देवीच्या 9 रूपांचे प्रतीक असतात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या इतर दुसऱ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या फन अँड फूड व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।